आज आपण बनवूया मटार पोहे कटलेट. सर्वप्रथम मटार पाण्यामध्ये शिजवायला ठेवून दिले. मग मी पाण्यामध्ये पोहे टाकले, स्वच्छ धुवून घेतले आणि ते थोडेसे अशा प्रकारे मळून घेतले. त्यानंतर मी बघते तर काय माझे मटार छान शिजले होते. मग मी त्यांना थंड करून घेतले आणि खलबत्त्याने थोडेसे क्रश करून घेतले. त्यानंतर एका परातीमध्ये भिजवलेले पोहे, त्याचबरोबर चण्याचं पीठ, क्रश केलेले मटार, पांढरे तीळ, जिरा पावडर, आमसूल पावडर, कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट, हिरवी मिरची हे सर्व साहित्य हाताने व्यवस्थित एकत्र करून हे मी मळून घेतले हे अशा प्रकारे आणि त्यामध्ये थोडं मीठसुद्धा ॲड केले. मग मी त्यांचे गोल-गोल अशा प्रकारे कटलेट्स तयार करून घेतले. त्यानंतर मी तव्यामध्ये तूप टाकले आणि त्यामध्ये हे कटलेट्स टाकून छानपैकी त्यावर पांढरे तीळ टाकले आणि दोन्ही साइडने शॅलो फ्राय करून घेतले हे अशा प्रकारे. पहा माझे कटलेट्स किती छान झाले आहेत. चला तर या मग तुम्ही पण खायला. प्लीज सबस्क्राईब